हॉटेलमध्ये गेलात की वेटरकडून विचारला जाणारा पहिला प्रश्न, पाणी साधं की बॉटलचं? लग्न समारंभात जारचं पाणी, ऑफिसमध्ये जारचं पाणी, इतकंच काय घरात पिण्यासाठी ही बाटली बंद पाणी. केवळ दुष्काळ आहे म्हणून नाही तर आरोग्यविषयक जागरूकता आल्यामुळेही बाटलीबंद पाण्याचा वापर वाढलाय. यात गैर म्हणावा असं काहीच नाहीये. मात्र जारचं किंवा बाटलीबंद पाणी प्रत्येक वेळी शुद्धच असेल याची खात्री देता येत नाही. मिळेल त्या पाण्यावर प्रक्रिया करून तसंच नियम कायदे उडवून लावत बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प सुरू आहेत. अशा परिस्थितीत बाटलीबंद पाण्याच्या प्रकल्पांवर कारवाईची मोहीम अन्न व औषध प्रशासनानं हाती घेतली आहे. लॅबोरेटरी नसताना असे जे करून जे जार पॅकबंद करून ट्रान्सपोर्ट जारमध्ये विकत आहेत मार्केटमध्ये, अशा वेळी केंद्र शासनाने व राज्य शासनाने आम्हाला डायरेक्शन दिले आहेत की जे अनऑथोराईज अवैध असे जे पाणी पॅक करणारे जे उद्योग आहेत ते तात्काळ यांच्यावर कारवाई करावी. FDA कडून गेल्या काही महिन्यात बाटलीबंद पाण्याची शुद्धता तपासण्यात आली. त्यासाठी घेण्यात आलेल्या 93 नमुन्यांपैकी 26 नमुने असुरक्षित म्हणजेच आरोग्यास हानिकारक असल्याचं आढळून आलंय. तर 10 नमुन्यांमधलं पाणी शुद्धतेच्या दृष्टिकोनातून कमी दर्जाचं होतं. इतर तांत्रिक बाबींची पूर्तता न करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. पुणे जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचे 17 प्रकल्प अधिकृत आहेत. अनधिकृत प्रकल्पांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. यातील काही ठिकाणांवरती एकाच वेळी छापे टाकण्यात आले. काही प्रकल्पांना सील ठोकण्यात आलं तर काहींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. बाटलीबंद पाणी ही केवळ गरज नाही तर हल्ली ती एक क्रेज देखील बनली आहे. त्यामुळेच बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सर्वत्र तेजीत आहे. मात्र आपण जे पाणी बाटलीबंद म्हणून पितो ते पाणी आरोग्यास हानिकारक आहे की चांगलं याची खात्री किंवा विचार आपण कधीच करत नाही. आणि म्हणूनच संबंधित विभागानं या व्यवसायावरती किंबहुना या मोठ्या उद्योगावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आजच्या कारवाईचा काय परिणाम होतो हे आता पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.